नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज 4 मे रोजी MPSCने गट क पूर्व परीक्षा 2025चा निकाल जाहीर केलेला आहे। एकंदरीत या परीक्षेचा कट ऑफ किती लागला आहे, तसेच किती विद्यार्थी मुख्य परीक्षेला पात्र झालेले आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। सो एकंदरीत आज जो रिझल्ट जाहीर झालेला आहे याच्यामध्ये एकंदरीत 31,236 एवढे मुलं मेन्ससाठी क्वालिफाय झालेले आहेत। सो हे लक्षात ठेवा, 31,236 मुलं क्वालिफाय झालेले आहेत आणि आपल्याला सर्वांनाच माहिती की याच्या एकूण पोस्ट आहेत 1,884। सो हा जो रेशो घेतलेला आहे तो आहे 16.57। सो एकंदरीत हा एक्सपेक्टेड रेशोच आहे आणि जो कट ऑफ लागलेला आहे तो एक्सपेक्टेडपेक्षा जरा जास्त लागलेला आहे। पेपर हा इझी होता, परंतु जागासुद्धा वाढलेल्या होत्या आणि एकंदरीत असं वाटत होतं की मागच्यासारखाच कट ऑफ लागेल। मागच्या वेळेस 48.25 होता, पण हा जो कट ऑफ आहे तो याच्यापेक्षा जास्त लागलेला आहे आणि ही सत्यस्थिती आहे, हे आपल्याला स्वीकारावंच लागेल की हा कट ऑफ जास्त लागलेला आहे। कट ऑफ ओपन जनरलचा 50.25 लागलेला आहे आणि ओपन फिमेलचा 47.50 लागलेला आहे। तसेच बाकी कॅटेगरीचं तुम्ही इथं बघू शकता, SC जनरलचा कट ऑफ हा 50.25 एवढाच लागलेला आहे, म्हणजे तो ओपन एवढाच लागलेला आहे आणि फिमेल SCचा कट ऑफसुद्धा ओपन फिमेल एवढाच लागलेला आहे 47.50। तसेच ST जनरलचा कट ऑफ हा 42 लागलेला आहे। सो हे लक्षात ठेवा, ST जनरलचा कट ऑफ 42 लागलेला आहे आणि फिमेलचा 37.50 लागलेला आहे। तसेच DTA जनरलचा कट ऑफ हा सुद्धा ओपन एवढाच आहे 50.25 आणि DTA फिमेलचा कट ऑफ हा 46.25 आहे। तसेच NTB जनरलचा कट ऑफ हा 50.25 आणि NTB फिमेलचा कट ऑफ हा 47.50 आहे। तसेच SBCचा कट ऑफ हा जनरलपेक्षा कमी लागलेला आहे, तो SBC जनरलचा कट ऑफ हा 46.50 आहे। सो ओपनचा जो कट ऑफ आहे 50.25 त्याच्यापेक्षा हा कट ऑफ कमी आहे इथं आणि हा लागलेला आहे 46.50। SBC फिमेलचा कट ऑफ हा 44 आहे। तसेच NTC जनरलचा कट ऑफ हा 50.25 लागलेला आहे आणि NTC फिमेलचा कट ऑफ हा 47.50 आहे। सो एकंदरीत हा ओपन एवढाच आहे। NTD जनरलचा कट ऑफ हा 50.25 आणि NTD फिमेलचा कट ऑफ हा 47.50 लागला आहे, हा सुद्धा ओपन एवढाच लागलेला आहे। तसेच OBCचा जर आपण कट ऑफ बघितला तो जनरलचा 50.25 आणि OBC फिमेलचा 47.50। सो एकंदरीत या तिन्ही कॅटेगरीचा कट ऑफ हा जो आहे तो जनरल ओपन सारखाच लागलेला आहे। तसेच EWS कॅटेगरीचा कट ऑफ जो आहे तो खूप कमी लागलेला आहे, अपेक्षेपेक्षाही हा कट ऑफ कमी लागलेला आहे। EWS जनरल कॅटेगरीचा कट ऑफ हा 35.50 लागलेला आहे आणि EWS फिमेलचा कट ऑफ हा 28 लागलेला आहे। सो एकंदरीत लक्षात ठेवा, जनरलचा जो कट ऑफ आहे तो 50.25 आहे ओपन जनरलचा आणि EWS जनरलचा कट ऑफ हा 35.50 आहे। सो एकंदरीत 15 मार्काचा आहे इथं डिफरन्स आहे। तसेच SCBC जनरलचा कट ऑफ हा ओपन एवढाच लागलेला आहे 50.25 आणि SEBC फिमेलचा कट ऑफ हा 47.50 लागलेला आहे। तुम्ही इथं बघू शकता, दिव्यांग ग्रुप Aचा कट ऑफ हा 29.60 लागलेला आहे, ग्रुप B 15.50 आणि ग्रुप Cचा 43 लागलेला आहे। तसेच ग्रुप Dचा कट ऑफ हा एकंदरीत खूप कमी लागलेला आहे, तो 0.26 लागलेला आहे आणि ऑर्फन AB या सब कॅटेगरीचा कट ऑफसुद्धा खूप कमी लागलेला आहे 0.25 आणि ग्रुप Cचा 48.75। सो एकंदरीत असा हा कट ऑफ लागलेला आहे 50.25। सो एकंदरीत हा कट ऑफ जास्त आहे, पण ही सत्य परिस्थिती आपल्याला स्वीकारून पुढच्या परीक्षेकडे लक्ष देणं जरुरी आहे। तसेच ज्या विद्यार्थ्यांचे सिलेक्शन झालेलं आहे त्यांना कॉंग्रॅच्युलेशन्स। तसेच या परीक्षेची जी मेन्सची तारीख आहे ती सद्यस्थितीला तरी 7 जूनच आहे आणि ही जी परीक्षेची तारीख आहे ती चेंज होते का हे आयोग आपल्याला लवकरच सांगेल, का याच परीक्षेला याच दिनांकाला ही परीक्षा होते हे आपल्याला बघावं लागेल। सो एकंदरीत ही तारीख तुम्हाला लक्षात ठेवणं जरुरी आहे 7 जून आणि आजच्या स्थितीपासून एक 33 ते 34 दिवस आपल्याकडे आहेत। तसेच या परीक्षेचं जे मेन्सचं नोटिफिकेशन आल्यानंतर मेन्सचा फॉर्म कसा भरायचा हे सुद्धा आपण बघणार आहोत। सो सर्वांना शुभेच्छा, धन्यवाद।